नमस्कार, मी प्राध्यापक विजय नवले। आता हा आपल्याकडे आलेला जो विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला इतिहास भूगोल या विषयांबद्दल SST बद्दल प्रचंड प्रेम आहे। त्याला सायन्स बिलकुल घ्यायचं नाहीये आणि त्याला जास्त पैशांची हाव नाहीये। हा विद्यार्थी म्हणतोय की मला इतिहास भूगोलामध्ये आणि संबंधित विषयामध्ये रमायचं आहे। 10वी नंतर 12वी आर्ट्स हा विद्यार्थी घ्यायला तयार आहे। त्याचं म्हणणं आहे की सायन्स बिलकुल नको, म्हणजेच अर्थात BA आर्ट्स हा करणार आहे। आता इथे पहिली एक शक्यता म्हणजे याच विषयांवर आधारित असलेल्या परीक्षेसाठी म्हणजे MPSC UPSCच्या माध्यमातून गव्हर्नमेंट ऑफिसर IPS IAS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे अशा अनेक प्रकारच्या परीक्षांच्या माध्यमातून असलेल्या पदांसाठी तो जाऊ शकतो, कारण इथे विषय आहेत इतिहास आणि भूगोल। याचबरोबर हा अधिक काही शिक्षण न करता कंटेंट क्रिएटर होऊ शकतो। तो या विषयातलं लेखन करू शकतो, या विषयामध्ये तो व्याख्यान देऊ शकतो, भाषण देऊ शकतो आणि त्या माध्यमातून त्याचं त्या विषयावरचं प्रेम वाढवू शकतो। हा विद्यार्थी BA नंतर BEd करून माध्यमिक शाळेमध्ये टीचर होऊ शकतो। हा विद्यार्थी MA इतिहास किंवा भूगोल करून सेटनेट किंवा PhDच्या माध्यमातून प्राध्यापक होऊ शकतो। याच विद्यार्थ्याला अजून काय ऑप्शन्स आहेत आपण पाहतो की नुसत्याच BA वरती हा ट्रॅव्हल टुरिझममध्ये जाऊन त्याचं काम आनंदाने करू शकतो, कारण हा निसर्गात रमणारा आहे आणि इतिहासात रमणारा विद्यार्थी आहे। MA केल्यानंतर समजा आपण MA हिस्ट्री म्हटलं तर आर्किओलॉजिस्ट या क्षेत्रात तो जाऊ शकतो किंवा तो हिस्टॉरियन बनू शकतो। या देखील क्षेत्राला आता नव्याने मागणी आपल्याला दिसते। MA जॉग्राफी जर त्याने केलं तर तो यामध्ये कार्टोग्राफी क्षेत्रात जाऊ शकतो। GIS सारख्या आता आधुनिक क्षेत्रामध्ये संधी असलेल्या कामात जाऊ शकतो। तो पर्यावरण या विषयामध्ये काम करू शकतो, कारण त्याचा भूगोल विषय आहे। तो अर्बन प्लॅनिंगमध्ये जाऊ शकतो। त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये देखील या विद्यार्थ्याला संधी आहेत। रिसर्च म्हणजे संशोधन करण्यामध्ये हा विद्यार्थी जाऊ शकतो। इतिहास आणि भूगोल या दोन्ही विषयांमध्ये त्याला संशोधन करता येऊ शकतं। मित्रांनो, फक्त SST विषय आवडतोय, सोशल स्टडीज म्हणजेच सोशल सायन्स विषय आवडतोय या विद्यार्थ्यासाठी इतिहास भूगोलच्या माध्यमातून या अशा संधी उपलब्ध आहेत। सायन्स करण्याची गरज नाही असं त्याचं देखील म्हणणं आहे आणि आम्ही सुद्धा त्याला आता इतिहास भूगोल हे केंद्रस्थानी ठेवूनच असा करिअरचा तक्ता करून दिलेला आहे।